आता प्रश्नाची काठीण्य पातळी जरा अवघड होत जाईल। प्रश्न पहिला तुमच्यासाठी, गोंड आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय, गोंड आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? पर्याय 1 नाशिक, 2 धुळे, 3 गडचिरोली, 4 ठाणे। उत्तर चुकीचं आहे सर। याचं अचूक उत्तर आहे गोंड आदिवासी जमात गडचिरोली जिल्ह्यात आढळते। 2 नंबरच्या गटासाठी प्रश्न आहे। ट्राइब्स या इंग्रजी शब्दाचा काय अर्थ होतो? प्रश्न पुन्हा एकदा, ट्राइब्स या इंग्रजी शब्दाचा काय अर्थ होतो? पर्याय 1 जमाती, 2 जात, 3 धर्म, 4 पंथ। सगळ्यांना ऐकायला जाईल असं उत्तर द्यायचं। आवाज नाही येत। व्हेरी गुड, जमाती हे उत्तर बरोबर आहे सर। वेळ तर निघून गेले तर सांगत चला बरं का, 20 सेकंद पार झाले तर। तुमच्यासाठी प्रश्न आहे प्रदीप। भारतीय राज्यघटना 341 या कलमानुसार आदिवासींचा उल्लेख कोणत्या नावाने केला आहे? म्हणजे राज्यघटनेमध्ये आदिवासींचा उल्लेख कोणत्या नावाने केलेला आहे? प्रश्न व्यवस्थित समजून घ्या की भारतीय राज्यघटनेमध्ये आदिवासींचा उल्लेख कोणत्या नावाने केलेला आहे? पर्याय 1 आदिवासी जमाती, पर्याय 2 अनुसूचित जमाती, पर्याय 3 मूळचे आदिवासी। उत्तर बरोबर आहे अनुसूचित जमाती। तुमच्यासाठी प्रश्न आहे छाया। तुमच्यासाठी आहे 4 नंबर, कोकणा जमातीच्या पंचायतीच्या प्रमुखास काय म्हणतात? कोकणा जमातीच्या पंचायतीच्या प्रमुखास काय म्हणतात? 1 नाईक, 2 कारभारी, 3 चौधरी, 4 महाजन। व्हेरी गुड, उत्तर बरोबर आहे कारभारी। छायाला अभ्यास आहे, छायाला बरोबर उत्तर माहित होतं। प्रश्न आहे, प्रश्न बघा, आदिवासी विकास विभागाचे आयुक्तालय कोठे आहे? आदिवासी विकास विभागाचे आयुक्तालय कोठे आहे? पर्याय 1 पुणे, 2 औरंगाबाद, 3 नाशिक, 4 नागपूर। नाशिक हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न कविता तुमच्या ग्रुपसाठी आहे। प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन केव्हा साजरा केला जातो? प्रश्न पुन्हा एकदा, आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन केव्हा साजरा केला जातो? पर्याय 11 जानेवारी, 9 ऑगस्ट, 20 जून, 17 ऑक्टोबर। उत्तर बरोबर आहे 9 ऑगस्ट। तुमच्यासाठी प्रश्न आहे अर्पणा। प्रश्न आहे का, धान्य ठेवण्यासाठी बांबू पासून तयार केलेल्या वस्तूला काय म्हणतात? धान्य ठेवण्यासाठी बांबू पासून तयार केलेल्या वस्तूला काय म्हणतात? 1 कटवा, 2 कणगी, 3 ढोल। उत्तर बरोबर आहे। नाही तर चिटिंग होऊन जाईल। फ्रेश शर्ट असं नाही करत। अजिबात बोलायचं नाही तुम्ही, गप एकदम ऐकून द्यायचं। उत्तर जरी माहित असेल तरी गप राहायचं।